छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर ठाणे जिल्ह्यातील शिवगर्भ संस्कार भूमी म्हणून ज्या तालुक्याला ओळखले जाते त्या भिवंडी वाडा रस्त्यावरील मराडेपाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे। तिथीनुसार शिवजयंती म्हणून 17 मार्च रोजी मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। या मंदिरातील शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार अरुण योगी यांनी बनवली आहे। शिवाजी महाराजांची मूर्ती 6 फूट अखंड कृष्णलीला पाषाणातून घडवण्यात आली आहे। मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर शिल्पचित्र साकारण्यात आले आहे। हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे। 7 वर्ष सुरू असलेल्या या मंदिराचे काम आज पूर्णत्वास आले। ज्या राजांमुळे आपल्या हिंदूंची मंदिरे वाचली त्या राजांचे एक मंदिर व्हावे अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती। ज्या राजांमुळे आपला पवित्र हिंदुस्थान अखंड राहिला, आदिलशहा निजामशहा यांची आक्रमणे होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे ठाकले, ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती। त्यामुळे त्यांचे एक मंदिर व्हावे अशी अनेकांची इच्छा होती आणि ती आज पूर्णत्वास आली। अरुण योगीराज यांनी घडवलेली ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिलीच मूर्ती आहे। 4 वर्षांपूर्वी ती बनण्यास त्यांनी सुरुवात केली होती। मध्यंतरी रामलल्ला यांच्या मूर्तीच्या कामामुळे त्यामध्ये खंड पडला होता। ही मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी विविध पैलूंचा अभ्यास करून त्या मूर्तीला जिवंत केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग, त्यांचा इतिहास समाजाला कळावा यासाठी तटबंदी खालील जागेत 36 शिल्पचित्र बनवण्यात आले आहेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भिवंडी येथे जाऊन नक्की भेट द्या।